शुभ दुपार मैत्रिणींनो. पत्त लिहित होते. पत्त लिहिता मग परत लिहून झाल्यावरती बघितले किती ऑर्डर येतं. शनिवारी दुपारपासूनच्या ऑर्डर 4 वाजल्यापासूनच्या राहिल्या ते त्या शनिवार रविवार सोमवार मंगळवार. 7 किलोचं डिंकाचं लाडू 7 सव्वा 7 पावणे 8 किलो येतं. एका ताईसाहेबांचा अजून पावशेर आणि एका ताईसाहेबांचा अर्धा किलो म्हणजे पावणे 8 किलोचं लाडू करायचं ते इथं. शेंगदाण्याचं पण 5-6 किलोचं येतं. पण शेंगदाण्याचं काय नाही वाटत, ह्याला लई ताण आहे डिंकाच्या लाडूला. पावणे 8 किलोचं डिंकाचं लाडू येतं. मसाला तेवढाच आहे. मिरची पावडरची ऑर्डर तेवढेच आहे त्या. हळद आणि फक्त काल आणि परवा दिवशी 2 दिवस काम बघितलं नाही मी. आज आहे ना इतका लोड आलाय ना मला आज काय कळा नाही. आयुष्यात आहे ना देव काम कष्ट करायला लागले इतकं देतो ना, लई देतो. तुमच्यासारखी मैत्रिणी दिल्या, तुमच्यासारखे माझे दादा दिले मला भरपूर. इतकं ना सांगू शकत नाही. लय भारी वाटते. म्हणजे आज पहिल्यांदा असं ना लय कंटाळा आलाय कामाचा, लय म्हणजे लय. आणि ऑर्डरी भरपूर आहे त्या. आता हे असं एवढं लिहित होते. हे बिल पुस्तक आहे ना, हो काही लिहायचं चाललंय. आणि एक आनंद पण वाटतोय. म्हणजे आज पहिल्यांदा असं ना की असं भरभरून ऑर्डर आहे. म्हणजे ना असं एकही दिवस असा म्हणजे वेस्टच जात नाही, किंवा एक दिवस असा सुना जात नाही की बाबा मला आज ऑर्डर नाही तर, किंवा आज मी निवांत आहे. म्हणजे एक नाही का माणूस म्हणतात की बाबा प्रत्येक व्यवसाय करणारे माणसं असतात, किंवा प्रत्येकाशी एखादा दुकानदार असतो असं काम करणारा. आज अक्षरशः मला ती थंडी वाजते का म्हणून काय माहीत नाही. मी आता 3-3:30 वाजत आले ते त्या, तरी मी ती ना हे केलं आहे, जर्किंग घातलं आहे, पत्त लिहिते त्याच्यामुळं. तर असं एखादा उद्योजक असतो, किंवा एखादा असं म्हणजे रुचलेला किंवा रुळलेला किंवा एखादा असं मुरलेला बिझनेस म्हणायचं त्याला, बिझनेसमॅन किंवा दुकानदार मुरलेले, की बाबा त्यांना कस्टमर मनानेच येतात, किंवा असं जे काही विकायचं गिराईक आहे ना ते असं हुडकावं लागत नाही किंवा शोधायला जावं लागत नाही, आपोआपच ते येतं गिराईक. आपण नाही का एका असं सवय लागलेली असले एखाद्या किराणा मालाच्या दुकानातनं सामान आणत असल्यावरती कसं आपल्याला परत आपण तिथं डोळं झाकून जातो, किंवा त्यांना वाट बघावं लागत नाही आपली. असं झालंय माझं. आता माणसांना मला फोन करून सांगावं लागतंय की बाबा माझ्याकडं मला 2-3 दिवस द्या. पहिलं मी म्हणायची माझ्याकडे शिल्लक आहे मसाले, आता मला म्हणावं लागतंय आता माझ्याकडे मसाले स्टॉक कमी पडतोय मला द्यायला माणसांना पुढं. आता सध्या तुम्हाला खोटं सांगत नाही, मला ना कांडप मशीनची खूप गरज आहे, मोठ्या कांडप मशीनच्या. आणि आता कुठेतरी वाटायला लागले की पाहिजे, पुरं नाही आता म्हणजे एकदम असं ओके मध्ये वाटतंय. असं इतकं म्हणजे ना तिथं हे दाखव ग, ह्या अशा ऑर्डरी भरभरून ऑर्डर येतात. आता हे दिसा नाही त्या एका ताईसाहेबांच्या ना 4-4, 5-5 किलोची ऑर्डर येत्या एका बरोबर सगळ्या सामानाच्या. मसाला, लसूण चटणी, धना पावडर, हळद, तुम्हाला सांगते मिरची पावडर, सांडगे, डिंकाचे लाडू, असं भरभरून. म्हणजे ना असं एका ताईसाहेबांनी एखादी ऑर्डर दिली ना तर ते 5-5-6-6 किलोची ऑर्डर काय ताईसाहेबांची असतील, काय ताईसाहेबांचे आपले पावशेरचे पण असतात. काय माझ्या ताईसाहेब अगदी 200 ग्रॅमपासून 150 ग्रॅमपासून पण घेतात. हां, म्हणजे काय ताईसाहेबांचे कमी असतात, काय जास्त असतात. मला असं कुठून कसं तुम्ही मिळाला मला माहीत नाही, तुम्हाला मी भेटली मला माहीत नाही, पण आहे ना एक फिक्स गिराईक म्हणून तुम्ही माझ्यासाठी ना लय अनमोल रत्न झाला. या शब्द जेवढे तोंडात येते ना तेवढे कमी येतं, आठवावं पण लागत नाही. तर बोलायचं म्हणलं तर दिवसभर गप्पा मारत बसले ना तरी कमी नाही पडायचं. एवढं सगळं देवाने तुमच्या आशीर्वादाने मला सगळं दिलं. मी पत्तच लिहिते अजून, पण मला आता कंटाळा आला. दिदीला मी ना एक ग्लासभर पाणी आणायला लावलं, ती पिली. दिदी आताच कॉलेजवरून आली आणि आज व्हिडिओ पण नाही सकाळी धरणं, कारण का मला असं लोड आल्यासारखं झालाय. मला काही सुसा नाही, मला असं ताण झालाय 2 दिवसाचा लय. म्हणजे काम नाही केल्यामुळं ना ती कामाचा लोड लय आलाय. आता कळायला लागलंय की काय असतं नाही काम केल्यावरती एखाद दिवस. कारण का आजचं काम कालच करायचं सवय आणि 2 दिवसाची काम असेच पेंडिंग पडलं तर काय करायचं सांगा. आता कसं झालंय तुम्हाला ते लसूण बी नाही सोडलेला 2-3 किलोची चटणीची ऑर्डर आहे. मिरची पावडर बी संपली, 2-3 किलो राहिली.
मसाला बी संपलाय, थोडाच राहिलाय. आणि आता नक्की त्या डंक्यावाल्यांना काय नेऊन देऊ, मसाला मिरची पावडर देऊ का मसाला देऊ? मसाला द्यावा तर 3 दिवस मिळत नाही, मिरची पावडर द्यावा तर काश्मीरी मिरची संपली तरीची. मिरची पावडर मस्त उद्यापर्यंत बनवून येईन, पण कुठून मिळेल, पण मग मसाल्याला 3 दिवस मिरची वाळायची नाही. असं झालंय, इकडे जावं तर आडन, तिकडे जावं तर हिर, असं गणित झालंय. आणि मिरचीची ऑर्डर टाकली पण अजून मिरचीच आली नाही, आता कधी येते काय माहिती. आणि माझ्या डोक्यात होतं एवढी साखरात होऊन द्यायची मग ऑर्डर टाकायची, कारण का बिल लय होतं ना, एकदमच जास्त बिल होतं. त्याच्यामुळं मी म्हणलं हो का, अजून सिमेंट आणायचं आहे, आता उद्याच्याला गवंडी यायच्या इथं 3 फुटाने बांधकाम उचलायचं आहे ती, त्याच्यामुळं लोडच लोड झालाय. घरातल्या कामाचं नाही मी ताण घेत, तिकडं कवा होईन तर होईन. आता कोणी घरी आलं ना म्हणते ना तुझ्या घरात किती राडा पडलाय, पण जाऊ द्या तिकडं, होऊन द्या. मी ना नाही लई ताण घेत, असू द्या ह्या गोष्टीवरती. तुमच्या परत एकदा मनापासून आभार की बाबा तुम्ही मला एवढं काम दिलंय ना, की हाकाला तुमच्या काम सारा नाही अजिबात, इतकं काम दिलंय, इतकं इतकं तुमचं मनापासून आभार ना, की सतत मी तुमच्या सगळ्यांमुळं ना खरंच बिझी राहायला लागले. आणि ते माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. मोबाईल जास्त बघण्यात येत नाही. पहिलं काय व्हायचं, मोबाईल थोडासा जास्त बघायची तर डोळ्याखाली असं सुजल्यासारखं व्हायचं माझे हे. आता सगळं हातात जायला लागलं ते डोळं. असं द्या. शुभ दुपार सगळ्यांना, बाय.